नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड पेपर बघणार आहोत. आपला 15 जून 2025चा पेपर याच प्रकारे असेल, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला खूप मदत करेल. आपण सर्व 50 प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिकसुद्धा कव्हर होतील व पेपर 1च्या रिव्हिजनसाठी सुद्धा हा व्हिडिओ आपल्याला मदत करेल. व्हिडिओ बघा, 15 जूनला परीक्षा द्या व 15 जूनला पेपर दिल्यानंतर तुमचा पेपर असाच होता की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण टीचिंग ॲप्टिट्यूडपासून सुरुवात करूया. टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये एक प्रश्न लेवल्स ऑफ टीचिंग या टॉपिकवर असेल. त्याच्यामुळे लेवल्स ऑफ टीचिंग हा टॉपिक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे. आता या टॉपिकमध्ये वाचायचं काय, तर टीचिंगच्या 3 लेवल्स असतात: मेमोरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल. तर आपल्याला ह्या तीनही लेवलमध्ये काय महत्त्वाचं असतं, या लेवलमध्ये कशावर फोकस असतो ते माहीत असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर या लेवल कुणी प्रपोज केलेले आहेत त्यांची नावेसुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. एवढं जरी आपल्याला माहीत असेल तर आपण लेवल्स ऑफ टीचिंगवरचा प्रश्न सोडवू शकतो व हक्काचे 2 मार्क्स आपण मिळवू शकतो. त्यामुळे हा टॉपिक आपल्याला करायचा आहे. जर आपण ऑलरेडी हा टॉपिक केलेला असेल तर खूप उत्तम, परंतु अजून आपण हा टॉपिक केला नसेल तर आज 10-15 मिनिटे देऊन हा टॉपिक करा. तुम्हाला यावर नक्की प्रश्न दिसेल, त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्याला मिस करायचा नाही. त्यानंतर एक प्रश्न लर्नर कॅरेक्टरिस्टिक्सवर असेल. लर्नरला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड करू शकतो. अडल्ट लर्नर, ॲडोलसेन्स असे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपण त्याला डिवाईड करू शकतो. तर त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर एक प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न थोडा थिंक अँड पिक या कॅटेगरीमध्ये असतो. म्हणजे आपण विशेष काही वाचन करून गेलो नसलो तरी ऑप्शन बघून आपण एखादा पर्याय निवडू शकतो. आता एक सॅम्पल प्रश्न पण मी इथे दिलेला आहे. किंवा जसे काही गिफ्टेड स्टुडंट असतात त्यांना कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे, किंवा एखादा विद्यार्थी दिव्यांग आहे तर मग त्याला शिक्षणामध्ये अडचण निर्माण होऊ नये, त्यामुळे एक शिक्षक म्हणून आपली भूमिका कशी असायला पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यामध्ये दिसतात. यामध्ये आपण विशेष अभ्यास करून जर गेलो नसलो तरीसुद्धा आपण हा प्रश्न विचार करून सोडवू शकतो. त्यानंतर एक प्रश्न आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग या टॉपिकवर बघायला मिळेल. हा टॉपिकसुद्धा थोडा जनरल नेचरचा आहे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काही वाचन करण्याची गरज नाही. आपण 4 पर्याय बघून आपल्या सत्सद विवेक बुद्धीने योग्य पर्यायाची निवड करू शकतो. म्हणजे जेव्हा टीचिंगमध्ये ज्या आपल्याकडे फिजिकल सुविधा उपलब्ध असतात, ब्लॅकबोर्ड असतं, डिजिटल बोर्ड असतात, त्या संदर्भात प्रश्न असू शकतो की जर एखाद्या क्लासरूमचं साईज खूप मोठं असेल तर त्याचा प्रभाव कसा असतो, किंवा शिक्षकाची भूमिका कशा प्रकारची असते. म्हणजे इन शॉर्ट, टीचिंगला अफेक्ट करणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये मग विद्यार्थी पण येतात, विद्यार्थ्यांचे पालक येतात, शिक्षक येतात, शाळेचं वातावरण येतो. अशा संदर्भात एक प्रश्न तयार केला जातो. एक सॅम्पल प्रश्न पण आपल्याला इथे दिसत असेलच. आणि याच्यामध्ये पण असं विशेष काही आपल्याला अभ्यास करायची गरज नसते. थिंक अँड पिक या कॅटेगरीनुसार म्हणजे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी जो पॉझिटिव्ह पर्याय आहे किंवा जो सगळ्यात उत्तम पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा असतो. त्यानंतर एक प्रश्न टीचिंग मेथड्सवर रिलेटेड असेल. आता टीचिंग मेथड्सला आपण प्रामुख्याने 2 पद्धतीमध्ये डिवाईड करू शकतो. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. तर यामध्ये आपल्याला थोडंसं वाचन करावं लागेल. जसं ऑनलाईन आहे तर या ऑनलाईन टीचिंग मेथड्समध्ये स्वयं, मॉक्स, स्वयंप्रभा या प्रकारच्या गोष्टी इन्क्लूड होतात. तर त्याच्यामुळे त्या संदर्भात प्रश्न इथे आपला विचारला जाऊ शकतो. किंवा ज्या ऑफलाईन टीचिंग मेथड्स आहेत, म्हणजे जे आपण पारंपरिक पद्धतीने जे लेक्चर मेथड असेल किंवा रोल प्ले मेथड असेल, तर या संदर्भात प्रश्न इथे तयार होतो आणि उद्याच्या पेपरमध्ये नक्की आपल्याला यावर प्रश्न दिसेल. तर आपल्याला खूप जास्त नाही, ऑफलाईनमध्ये आपण काय काय वाचणार, लेक्चर मेथड काय असते, त्याचे पॉझिटिव्ह काय आहेत, त्याचे निगेटिव्ह काय आहेत, रोल प्ले मेथड काय आहे, कोणत्या सब्जेक्टसाठी कोणती मेथड जास्त योग्य असते,
त्यानंतर ऑनलाईनमध्ये स्वयं संदर्भात आपल्याला व्यवस्थित माहिती बघायची आहे. त्यानंतर मॉक्स संदर्भात माहिती बघायची आहे. त्यानंतर स्वयंप्रभा संदर्भात माहिती बघायची आहे. आपण जर एवढ्या गोष्टी जरी केल्या तरीसुद्धा आपण टीचिंग मेथड संदर्भात जो प्रश्न विचारला जाईल तो प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न राहील तो इव्हॅल्युएशन सिस्टीमवर विचारला जातो. आता इव्हॅल्युएशन सिस्टीममध्ये महत्त्वाचं म्हणजे फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह, डायग्नोस्टिक आणि प्लेसमेंट हे जे 4 प्रकारचे वेगवेगळे इव्हॅल्युएशन आहेत, त्या संदर्भात आपल्याला व्यवस्थित माहिती बघायची आहे. कोर्सच्या कोणत्या स्टेजला इव्हॅल्युएशन होत आहे त्याच्यानुसार हे टाईप्स केले असतात. आपल्याला फक्त फॉर्मेटिव्ह म्हणजे काय होतं, तो इव्हॅल्युएशन कधी केला जातो, समेटिव्ह म्हणजे काय, डायग्नोस्टिक म्हणजे काय, एवढं जरी माहीत असेल तरी आपण प्रश्न सोडवू शकतो. आपल्याला एखादी केस दिलेली असते म्हणजे प्रश्नामध्ये की वर्षाच्या शेवटी आपण एखादा इव्हॅल्युएशन करत आहोत, तर मग तो कोणता राहणार. आपण कोर्स सुरू असताना एखादा इव्हॅल्युएशन करत आहोत, तर मग तो कोणता असणार. अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये 5 प्रश्न विचारले जातात. आत्ता आपण 5 टॉपिक डिस्कस केलेले आहेत. त्या 5 टॉपिकपैकी 3 टॉपिक थोडे अभ्यासाचे आहेत, 2 टॉपिक जनरल नेचरचेच आहेत. त्याच्यामुळे त्याचं काही विशेष पाठांतर किंवा विशेष वाचन करण्याची गरज नाही. एवढंच जरी आपण केलं तरी टीचिंग ॲप्टिट्यूडवरील 5ही प्रश्न आपण सोडवू शकतो व हक्काचे 10 मार्क्स आपण घेऊ शकतो. त्यामुळे हे सर्व टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत. जर आपण ऑलरेडी केले आहेत तर खूपच उत्तम. अजूनपर्यंत आपण जर केलं नसेल तर हार्डली 15 ते 20 मिनटं लागतील. आपण रँडमली कुठल्याही बुकमध्ये बघू शकता, आपण इंटरनेटवर सर्च करू शकता. फक्त थोडीशी बेसिक माहिती आपल्याला वाचून जायची आहे. आपल्याला नक्की प्रश्न सुटेल. त्यानंतर आपण रिसर्च ॲप्टिट्यूड बघूया. रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये एक प्रश्न थोडासा रिसर्चच्या बेसिकवर आधारित असतो. म्हणजे यालासुद्धा आपण थोडं थिंक अँड पिक या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो. म्हणजे रिसर्च कशाला करायला पाहिजे, रिसर्च करण्याचे उद्दिष्ट कसे असायला पाहिजे, या संदर्भातला प्रश्न असतात. म्हणजे याच्यामध्ये काही विशेष वाचनाची गरज नसते. थोडंफार आपल्याला टर्म्स माहीत असणं मात्र गरजेचं आहे. रिसर्चमध्ये ज्या गोष्टी यूज करतात, रिसर्चमध्ये ज्या ज्या टर्म्स वारंवार येत राहतात, त्या स्टँडर्ड टर्म जर आपल्याला माहीत असतील तर यावरचा प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यानंतर मेथड्स ऑफ रिसर्च हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर पण एक प्रश्न येईल. एक्सपेरिमेंटल मेथड, सर्वे मेथड, केस स्टडी मेथड, ऑब्झर्वेशन मेथड अशा वेगवेगळ्या मेथड्स असतात. ह्या सर्व मेथड्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्या मेथड्समधून काय फायदा असतो, यांचे काय ड्रॉबॅक्स आहेत, कधी आपल्याला कोणती मेथड वापरायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर आपण या टॉपिकवरचा प्रश्न सोडवू शकतो. आपल्याला काही करायचं नाही आहे. आपल्याला फक्त एक्सपेरिमेंटल मेथड संदर्भात माहिती वाचायची आहे. ती कधी आपण वापरतो, त्याचे फायदे तोटे काय असतात. केस स्टडी मेथड ती आपण कधी वापरतो, त्याचे फायदे तोटे काय असतात. बस आपल्याला फक्त एक बेसिक माहिती जरी असेल तरी आपण यावरचा प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर थेसिस अँड आर्टिकल रायटिंग हा टॉपिक मात्र आपल्याला थोडा केअरफुली वाचायचा आहे. आपण जे थेसिस किंवा आर्टिकल लिहितो त्याच्यामध्ये काही फॉर्मॅटिंग असते, खूप साऱ्या बाबी असतात. त्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं आपण पण MScला किंवा MAला असताना डेझर्टेशन वगैरे केलं असणार, तर आपण शेवटला जे बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्स देतो त्याच्यामध्ये ऑथरचं जे नाव लिहितं त्याचा एक फॉर्मॅट असतो, तो आपल्याला फॉलो करायचा असतं. तर जी फॉर्मॅटिंग असते म्हणजे ऑफिशियली जेव्हा आपण रिसर्च करतो आणि रिसर्च आपण लिहितो म्हणजे आपल्याला थेसिस असेल किंवा जे आपण सबमिट करायचं असतं आपल्याला, तर त्याचं एक फॉर्मॅट असतं. आपण कसं पण लिहू शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल एक बेसिकच उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला सुट्टीचा अर्ज जरी लिहायचा असेल तर त्याचा एक फॉर्मॅट असतो. आपण जेव्हा पत्र लिहितो त्याचा एक फॉर्मॅट असतो. तर रिसर्चमध्ये जे फॉर्मॅट असतात किंवा जे काही शॉर्ट फॉर्म असतात किंवा रिसर्च करताना जे काही सिक्वेन्स असते, म्हणजे जसं आपण एकदम सुरुवातीला रिझल्ट लिहू शकत नाही. आपल्याला इंट्रोडक्शनपासून सुरुवात करावी लागते, एक सिक्वेन्स फॉलो करावा लागतो. तर ह्या फॉर्मॅटवर एखादा प्रश्न नक्की प्रश्न पेपरमध्ये विचारतात. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला खूप व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर आजकाल ICTचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेला आहे आणि रिसर्चमध्ये पण आपण ICTचा वापर करतो.
वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण यूज करतो, आपला डेटा कलेक्शन करण्यासाठी सुद्धा आपण ICTचा वापर करतो. त्याच्यामुळे ICT इन रिसर्च या संदर्भात सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. म्हणजे रिसर्चमध्ये आपण जे वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरतो, आपल्या सब्जेक्टनुसार काही वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात. काही सॉफ्टवेअर हे सोशल सायन्ससारखे जे विषय असतात, थेअरीचे जे विषय असतात त्यांना मदत करतात. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी किंवा डेटा स्टोरेज करण्यासाठी आपण जे टेक्निकल गोष्टी वापरतो त्या संदर्भात सुद्धा प्रश्न तयार होतो आणि प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ICT इन रिसर्च हा सुद्धा टॉपिक आपल्याला खूप व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर रिसर्च इथिक्सवर एक प्रश्न विचारला जातो. रिसर्च इथिक्स संदर्भात जो प्रश्न आहे तो आपण विचार करून सोडवू शकतो, परंतु यामध्ये पण आपल्याला काही टर्मिनॉलॉजीज माहीत असणं गरजेचं आहे. खूप जास्त नाही, पण जसं बनावटपणा काय असतो, प्लॅगॅरिझम काय असतं, ह्या टर्म्स आपल्याला माहीत पाहिजेत. ह्या बेसिक टर्म्स आपल्याला जर माहीत असतील तर आपण याच्यावरचा प्रश्न सोडवू शकतो. किंवा कधी प्रश्न खूप जनरल नेचरचा विचारतात की कोणता रिसर्च हा इथिकल मानला जाईल, किंवा आपल्याला प्रश्नामध्ये काही माहिती दिलेली असते की जसं एखादा रिसर्चर आपल्या मित्राची माहिती चोरून रिसर्च तयार करतोय, मग तो इथिकल आहे की नाही, आणि मग आपल्याला पर्याय दिले जातील, तो इथिकल आहे, तो इथिकल नाही. तर अशा प्रकारे जनरल नेचरचे प्रश्न पण यामध्ये तयार होतात. रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये जर आपल्याला चांगला स्कोर करायचा असेल तर आपल्याला रिसर्चच्या ज्या मेथड्स आहेत त्या व्यवस्थित करायच्या आहेत. त्याच्यानंतर थेसिस अँड आर्टिकल रायटिंग संदर्भात आपल्याला थोडंसं वाचन करायचं आहे. त्यानंतर ICT इन रिसर्च हा टॉपिकसुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर नेहमीच नाही, पण कधी एक प्रॉब्लेम आपल्याला रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये विचारला जातो. त्यासाठी पण खूप जास्त काही अभ्यास करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त मीन, मोड आणि मीडियन यांचं फॉर्म्युला माहीत असणं अपेक्षित आहे. 5 पैकी एक प्रश्न हा प्रॉब्लेम बेस असतो. म्हणजे आपल्याला एक डेटा दिलेला जातो, त्याचे मीन काय राहणार? कारण बघा, रिसर्चमध्ये आपण जे काही कॅल्क्युलेशन करतो, रिसर्चमध्ये आपण जे काही डेटा गोळा करतो, त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन करायचे असतात. आपल्याला त्याचं मीन काढायचं असतं, मीडियन काढायची असते, मोड काढायचं असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे पण त्या पद्धतीचा एक प्रश्न सेट केला जातो. त्याच्यामुळे आठवणीने आपल्याला मीन, मोड आणि मीडियन ह्या तिघांचे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत, आणि ह्या तिघांमध्ये काय रिलेशन असतो ते पण आपल्याला माहीत करून जायचं आहे. म्हणजे कधी ते आपल्याला मोड देतील, मीडियन देतील आणि मग आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायला सांगतील. ह्या तिघांमधील रिलेशन कसा असतो ते जर आपल्याला माहीत असेल तर आपण हा प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा चांगला स्कोर करू शकतो. नेक्स्ट, कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये एक प्रश्न हा टाईप्स ऑफ कम्युनिकेशनवर असतो. त्याच्यामुळे कम्युनिकेशनचे टाईप्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. व्हर्टिकल कम्युनिकेशन, डायगोनल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, अपवर्ड कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन कोणत्या लेवलमध्ये झालेलं आहे त्याच्यानुसार या पद्धतीचे टाईप पडतात. पुन्हा काही टाईप असतात, म्हणजे वर्बल कम्युनिकेशन, नॉन वर्बल कम्युनिकेशन, असे वेगवेगळे कम्युनिकेशनचे टाईप पडतात. हे सगळे टाईप्स आपल्याला माहीत पाहिजेत. आपल्याला एखादी कंडिशन दिलेली असते की अशा पद्धतीने कम्युनिकेशन झालेलं आहे, मग हे कम्युनिकेशन कोणत्या टाईपमध्ये येणार. आता जर आपल्याला सगळ्या कम्युनिकेशनचे टाईप माहीत असतील, जसं फॉर एक्झाम्पल व्हर्टिकल कम्युनिकेशनमध्ये कसं कम्युनिकेशन होतो, वर्बल कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशन कसं होतो, हे जर आपल्याला माहीत असेल तर यावरचा प्रश्न आपण नक्की सोडवू शकतो. आणि खूप सोपा प्रश्न असतो, आणि इथे पण आपण हक्काचे 2 मार्क्स या टॉपिकवर घेऊ शकतो. त्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, आणि याच्यामध्ये खूप जास्त विशेष वाचनाची पण गरज नसते. आपण विचार करून हा प्रश्न सोडवू शकतो. म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होईल, अशा नेचरचा प्रश्न आपल्याला विचारला जातो, आणि 4 पर्यायांपैकी जो सगळ्यात चांगला पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा असतो. तर हा थिंक अँड पिक कॅटेगरीमध्ये आपण याला ठेवू शकतो, आणि खूप सोपा प्रश्न याच्यावर असतो. त्यानंतर मास मीडिया अँड सोसायटीवर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपल्याला हा टॉपिक व्यवस्थित वाचायचा आहे. याच्यामध्ये कधी काही फॅक्च्युअल माहितीसुद्धा विचारली जाते. म्हणजे जसं एखादा शोध जर लागला असेल तर मग तो कधीपासून सुरू झाला, त्याची सुरुवात कधी झाली, ह्या सगळ्या गोष्टी पण मास मीडिया अँड सोसायटीमध्ये कव्हर होतात. त्याच्यामुळे आपल्याला जे स्टँडर्ड गोष्टी आहेत मास मीडिया अँड सोसायटी, तर या संदर्भात आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. जे गव्हर्नमेंटच्या ज्या एजन्सीज आहेत, ज्या सगळ्या पब्लिकपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतात, त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती वाचायची आहे.
त्यानंतर बॅरियर्स टू कम्युनिकेशन हा सुद्धा टॉपिक आपण कोणत्याही पुस्तकातून एकदा वाचू शकता. याच्यामध्ये सुद्धा खूप काही पाठांतराची गरज नसते. आपण 4 पर्याय व्यवस्थित वाचून योग्य पर्यायाची निवड करू शकतो. जेव्हा आपण कम्युनिकेट करतो, जेव्हा आपण एकमेकांसोबत बोलतो, तेव्हा त्याच्यामध्ये जे अडथळे निर्माण होतात, त्या संदर्भात हा प्रश्न असतो. मग हे अडथळे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही मेंटल अडथळे म्हणजे मानसिक काही अडथळे असू शकतात, की एखाद्या व्यक्तीला जर ऐकू येत नसेल किंवा एखादा व्यक्ती बोलतोय आणि त्याला समजत नसेल, तर अशा प्रकारचे मानसिक अडथळे सुद्धा राहू शकतात. त्यानंतर एखादे फिजिकल बॅरियर सुद्धा राहू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण माईकमधून बोलत आहोत, परंतु तो माईक जर फॉल्टी असेल, तर मग शेवटला जे श्रोते बसलेले आहेत त्यांना आवाज येणार नाही. तर यावरचा जो प्रश्न असतो, तो प्रश्न आपण थिंक अँड पीक या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो. म्हणजे विशेष अभ्यास न करता आपण यावरचा प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यानंतर एक प्रश्न हा कम्युनिकेशनच्या डेफिनेशन संदर्भात असतो. वेगवेगळ्या व्यक्तींनी कम्युनिकेशनला वेगवेगळ्या पद्धतीनं डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे हा एक पॅटर्न आपण गेल्या काही वर्षामध्ये बघितलेला आहे. आपल्याला एखादी डेफिनेशन दिली जाते कम्युनिकेशनची आणि कोणत्या सायंटिस्टनी म्हणजे कोणत्या व्यक्तीनी ही डेफिनेशन दिलेली आहे असा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे ॲटलीस्ट आपल्याला 10 ते 15 जे स्टँडर्ड व्यक्ती आहेत त्यांनी दिलेल्या डेफिनेशन्स आपल्याला पाठ करायचे आहेत. कधी-कधी डायरेक्टली व्यक्तीचं नाव दिलं जातं आणि त्यांच्यानुसार कम्युनिकेशन म्हणजे काय आणि मग आपल्याला खाली 4 डेफिनेशन दिलेल्या असतात आणि आपल्याला ओळखायचं असतं. अशा पद्धतीचा प्रश्न यामध्ये विचारला जातो. कम्युनिकेशन जर बघायला गेलं तर थोडासा स्कोरिंग आहे. कारण बघा याचा सिलेबस खूप जास्त नाही आणि आत्ता आपण जे 5 टॉपिक डिस्कस केलेले आहेत त्यापैकी फक्त 3च टॉपिक हे अभ्यासाचे आहेत. बाकी जे 2 टॉपिक होते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि बॅरियर्स टू कम्युनिकेशन याच्यामध्ये काही विशेष वाचनाची पण गरज नाही. फक्त आपण जे कम्युनिकेशनचे टाईप्स असतात, त्याच्यानंतर मास मीडिया अँड सोसायटी आणि थोड्याशा या कम्युनिकेशनच्या डेफिनेशन्स एवढ्या जरी गोष्टी केल्या तर आपण 10 पैकी 10 मार्क्स कम्युनिकेशनमध्ये स्कोर करू शकतो. हे पण आपले हक्काचे 10 मार्क्स आहेत. आपण जर केलं असेल अभ्यास आत्तापर्यंत तर उत्तम, नसेल केलं तर हार्डली एक अर्धा तास लागेल. अर्ध्या तासामध्ये आपण संपूर्ण कम्युनिकेशनचे जे आता 5 टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत ते तुम्ही करू शकता. आणि मी तुम्हाला खूप खात्रीनं सांगतोय की उद्याच्या पेपरमध्ये असेच याच टॉपिकवर प्रश्न असतील. आपण उद्या पेपर द्या. पेपर दिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुमचा पेपर असाच होता की नाही. त्यानंतर आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी संदर्भात माहिती बघू. ICT हा थोडासा सरप्रायझिंग असतो. याच्यामध्ये जे 5 प्रश्न विचारले जातात त्याचं पर्टिक्युलर कोणताही पॅटर्न तयार होत नाही. परंतु परीक्षेमध्ये काय येऊ शकतं त्याचा थोडासा अंदाज आपण लावू शकतो. एक प्रश्न हा निश्चितपणे ॲब्रिव्हेशन्सवर डिपेंड राहणार. म्हणजे जे शॉर्ट फॉर्म असतात आपण आपल्या डेली लाईफमध्ये यूज करतो त्याचं फुल फॉर्म आपल्याला विचारतात. आणि त्याच्यातही एक गोष्ट लक्षात ठेवायची की रँडमली काहीही विचारत नाही. आपण आपल्या डेली लाईफमध्ये जो शब्द वारंवार यूज करतो असंच शॉर्ट फॉर्म पेपरमध्ये विचारला जातो. त्याच्यामुळे आपण वारंवार जे शॉर्ट फॉर्म यूज करतो त्याचं फुल फॉर्म काय होतं एवढं जरी आपल्याला माहीत असेल तर आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एक प्रश्न हा अशा पद्धतीने ॲब्रिव्हेशनवर असतो. एक सॅम्पल प्रश्न पण मी तुम्हाला इथे दिलेला आहे. त्यानंतर एक प्रश्न हा इंटरनेट किंवा ईमेल संदर्भात असतो. आता इंटरनेट संदर्भात काय राहू शकणार की इंटरनेट संदर्भात आपल्याला काही बाबी माहीत पाहिजेत की इंटरनेट म्हणजे काय होतो, त्याच्यामध्ये इंट्रानेट काय असतं, इंटरनेट काय असतं हे पण आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर इंटरनेटची भारतामध्ये सुरुवात कधी झाली होती, पब्लिकली इंटरनेट सगळ्यांना कधी उपलब्ध झालं होतं, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. ईमेल संदर्भात पण ईमेलमध्ये जे शॉर्ट फॉर्म असतात CC वगैरे ते आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर ईमेल ID संदर्भात थोडीशी आपल्याला माहिती पाहिजे. जे वेगवेगळे डोमेन असतात @gmail.com किंवा जे वेगवेगळे डोमेन आहेत त्या संदर्भात थोडीशी आपल्याला माहिती पाहिजे. ईमेल संदर्भात काही प्रोटोकॉल असतात म्हणजे काही नियम असतात ईमेल पाठवण्यासंदर्भात. ते प्रोटोकॉल आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे आपल्याला इंटरनेट आणि ईमेल यांची जर बेसिक माहिती असेल तरीसुद्धा आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आणि खूप बेसिक माहिती आहे. आपण कुठल्याही पुस्तकामध्ये जर हा टॉपिक असेल आपण वाचू शकता. अदरवाईज इंटरनेटवर तुम्ही इंटरनेट आणि ईमेलची बेसिक माहिती असं सर्च करून थोडीफार जरी माहिती वाचून गेलात, म्हणजे ज्या स्टँडर्ड गोष्टी मी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत, काय काय वाचायचं आहे ते,
तरी तुम्ही याच्यावरचा प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर आपला डिजिटल इनिशिएटिव्ह्ज जे घेतलेले आहेत एज्युकेशनमध्ये, म्हणजे स्वयम आहे, मॉक्स आहे किंवा एज्युकेशनसाठी वेगवेगळे ॲप तयार केलेले आहेत. Google मीट जसं कोविड जेव्हा आला होता तेव्हा आपण ऑनलाईन टीचिंग वगैरेसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरायचो. तर अशा ज्या वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्म संदर्भात प्रश्न विचारले जातात आणि खूप इझी लेवलचे प्रश्न असतात. म्हणजे काही विशेष वाचनाची गरज नसते. म्हणजे काही आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. म्हणजे स्वयम किंवा मग गव्हर्नमेंटने काही इनिशिएटिव्ह घेतलेले असतील तर ते आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. पण जर त्यांनी काही बेसिक विचारलं, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोणता ॲप वापरतात, मग ते आपल्याला खाली ऑप्शनमध्ये Google पे, फोनपे अशा पद्धतीचे 2-3 वेगळे ऑप्शन देतील आणि एखादा जो मायक्रोसॉफ्ट टीम्स किंवा मग Google मीट असं एखादा ट्रू उत्तर देतील. तर ते आपल्याला निवड करायची असते. पण याच्यामध्ये आपल्याला जे डिजिटल इनिशिएटिव्हज आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये पण सांगितलं होतं, की टीचिंग मेथड्स जे ऑनलाईन टीचिंग मेथड असतात त्याच्यामध्ये स्वयम, मॉक्स आणि स्वयंप्रभा या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला खूप काळजीपूर्वक वाचायचे आहेत. त्याचं कारण असं आहे की स्वयम, मॉक्स याच्यावरचा प्रश्न टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये पण तयार होतो. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे तो ICT पण तयार होतो. म्हणजे डेफिनेटली आपल्याला कुठे ना कुठे याच्यावरचा प्रश्न दिसेलच. त्याच्यामुळे स्वयम, मॉक्स आणि स्वयंप्रभा या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत. स्वयंमध्ये पण त्याचे कार्डिनल प्रिन्सिपल काय आहेत, त्याच्यानंतर त्याचे नॅशनल कोऑर्डिनेटर कोण कोण आहेत, या बेसिक माहिती करायची आहेत. म्हणजे नेमकं तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की आता नेमकं काय वाचायचं, तर फक्त स्वयंच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे अबाउट अस, म्हणजे तुम्ही जेव्हा कोणती पण वेबसाईट व्हिजिट करता तिथे एक ऑप्शन असतो अबाउट अस, त्यांच्याबद्दल थोडीशी इन शॉर्ट माहिती असते. तेवढी जरी माहिती तुम्ही जर वाचली ना तर तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. आणि तुम्हाला हे करायचंच आहे. स्वयम, मॉक्स आणि स्वयंप्रभा या गोष्टी तुम्हाला स्किप करायच्या नाहीत. या गोष्टी तुम्हाला खूप काळजीपूर्वक करायच्या आहेत. त्याच्यानंतर बेसिक्स ऑफ ICT, म्हणजे अ, जे कम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल याच्यामध्ये खूप काही बेसिक गोष्टी असतात स्टोरेज संदर्भात किंवा यांचे जे डिव्हायसेस असतात. म्हणजे कम्प्युटरचा जर विचार केला तर प्रिंटर, त्याचे वेगवेगळे त्याचे जे पार्ट असतात, CPU वगैरे वगैरे. तर ही जी बेसिक माहिती आहे या संदर्भात एखादा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये नक्की दिसतो. तर त्याच्यामुळे आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल कम्प्युटरविषयी विचारतील की कोणता इनपुट डिव्हाइस आहे आणि मग खाली 4-5 ऑप्शन आपल्याला देतील. प्रिंटर, माऊस अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला असतील. तर जे बेसिक माहिती असते त्याच्या आधारावर आपण हा प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म्स आपल्याला खूप व्यवस्थित करायचे आहेत. मग याच्यामध्ये एज्युकेशनल डिजिटल प्लॅटफॉर्म पण येतात. त्याच्यानंतर कम्युनिकेशनचे डिजिटल प्लॅटफॉर्म, म्हणजे जसं WhatsApp असेल, Twitter असेल, हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. माहिती म्हणजे काय, की त्यांची सुरुवात कधी झाली आणि सुरुवात कोणी केली, त्या व्यक्तीचं नाव आणि त्या वर्षाचं तो वर्ष एवढं जरी आपल्याला माहीत असेल तरी आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, जर ते एज्युकेशनल डिजिटल प्लॅटफॉर्म असेल तर तो ICTमध्ये आपल्याला विचारला जाईल. जर तो WhatsAppसारखा म्हणजे कम्युनिकेशनचा प्लॅटफॉर्म असेल तर तो प्रश्न आपल्याला कम्युनिकेशनमध्ये पण दिसू शकतो. कम्युनिकेशनमध्ये ते आपल्याला काय करू शकतात, की 3-4 वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म देतील आणि आपल्याला त्याची सिक्वेन्स लावायची असेल. कोणता सुरुवातीला आला, कोणता शेवटी आला. त्याच्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आपल्याला खूप व्यवस्थित करायचे आहेत. आपण रँडमली इम्पॉर्टंट डिजिटल प्लॅटफॉर्म जे 15 ते 20 असतात ते आपल्याला बघायचे आहेत. आमचा एक स्वतंत्र व्हिडिओ पण आहे, जे महत्त्वाचे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्या संदर्भात आम्ही एक व्हिडिओ पण तयार केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. थोडंसं ICTमध्ये पुन्हा वेगवेगळे टाईप आहेत. म्हणजे जे GB असतं, TB असतं, या संदर्भात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे वेगवेगळे फॉर्मॅट असतात, म्हणजे आपण पण ऐकलं असेल PDF, JPG, म्हणजे आपली जी इमेज असते ती JPG फॉर्मॅटमध्ये असते. तर या फॉर्मॅट संदर्भात पण प्रश्न विचारतात. तर थोडंसं 1-2 प्रश्न ICTमध्ये सरप्रायझिंग नेचरचे राहू शकतात. परंतु आपण ज्या टर्म्स डिस्कस केलेल्या आहेत, तेवढं जरी केलं, म्हणजे जसं आपण एक अब्रिव्हिएशन संदर्भात डिस्कस केलं, त्याच्यानंतर इंटरनेट ईमेल संदर्भात डिस्कस केलं, त्याच्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म संदर्भात डिस्कस केलं, त्याच्यानंतर ह्या ICTच्या काही बेसिक गोष्टी एवढं जरी केलं तरी 5 पैकी आपण
2 ते 3 प्रश्न गॅरंटेड सोडवू शकतो. म्हणजे एक 6 मार्क्स आपण जवळपास ICTमध्ये जर ते प्रश्न कठीण आले तर. अन्यथा फक्त एवढं टॉपिक केलं तरी आपण 10 मार्क्स स्कोर करू शकतो. पण 1-2 प्रश्न जर थोडेसे वेगळ्या नेचरचे आले, म्हणजे जसं ऑडिओचा फॉर्मॅट कसा असतो, म्हणजे त्याची फाईल कशी असते किंवा मग काही वेगळे प्रश्न आले, तर मग आपल्याला 1-2 प्रश्न येणार नाही, पण आपण 2 ते 3 प्रश्न मात्र नक्की सोडवू शकतो. नेक्स्ट हायर एज्युकेशन सिस्टीम. हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये एन्शियंट इंडियावर म्हणजे एन्शियंट इंडियामध्ये जो एज्युकेशन सिस्टीम होती त्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो. म्हणजे प्राचीन भारतामध्ये कशा प्रकारची शिक्षण व्यवस्था होती. त्याच्यानंतर प्राचीन भारतामध्ये ज्या इन्स्टिट्यूट्स होत्या, तक्षशिला वगैरे आपण नाव ऐकलेलं आहे, नालंदा विद्यापीठ वगैरे, तर त्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. तर याच्यामध्ये पण खूप काही नसतं, पण याच्यामध्ये थोडं वाचनाची गरज आहे. आपण एन्शियंट इंडियामधील जी एज्युकेशन सिस्टीम होती त्या संदर्भात जर वाचन केलं तर यावरचा प्रश्न आपण नक्की सोडवू शकता आणि पेपरमध्ये सुद्धा या टॉपिकवर नक्की एक प्रश्न असेल. त्याच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर जे एज्युकेशन आहे त्या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो. आता 1947ला जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. मग नेमकं वाचायचं काय? तर या टॉपिकवर प्रामुख्याने जो प्रश्न विचारला जातो तो आयोगांवर प्रश्न विचारला जातो आणि त्यातही प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर राधाकृष्णन आयोग व कोठारी आयोग हे जे 2 आयोग आहेत या संदर्भात प्रश्न विचारला जातो, की यांनी कोणत्या पद्धतीचं रिकमेंडेशन दिलेलं होतं. तर आपल्याला काय करायचं आहे, की याचे अध्यक्ष कोण होते? आता अध्यक्ष कोण होते तर ते नावानंच कळतं, की राधाकृष्णन कमिशनचे अध्यक्ष आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते आणि कोठारी कमिशनचे कोठारी सर होते. त्याच्यानंतर यांनी जे महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर हे आयोग नेमके कशासाठी होते? युनिव्हर्सिटीसाठी होते, स्कूल एज्युकेशनसाठी होते, त्या संदर्भात माहिती बघायची आहे. यांचे जे सदस्य होते, त्या सदस्यांची नावं आपल्याला एकदा बघायची आहेत. एवढं आपण केलं तर आपण एक प्रश्न हा नक्की सोडवू शकतो आणि मोस्ट प्रोबॅबली चान्सेस असतात, एक 70 ते 80% चान्सेस असतात, की राधाकृष्णन कमिशनवरच प्रश्न येईल. त्याच्यामुळे राधाकृष्णन कमिशन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये सुद्धा एखादा अब्रिव्हिएशन येऊ शकतो. आता हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये मग फुल फॉर्म करायचे कसे आणि कोणते करायचे? कारण की खूप सारे फुल फॉर्म असतात. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक रिकमेंड करतो, की जर अब्रिव्हिएशनचा प्रश्न आला, तर एक 95% चान्सेस असतात, की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी संदर्भातच काहीतरी एखादा अब्रिव्हिएशन आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची जी बुकलेट आहे, त्या बुकलेटच्या शेवटच्या 2 ते 3 पेजेसमध्ये पूर्ण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे अब्रिव्हिएशन्स वापरले आहेत, त्यांची एक लिस्ट दिलेली आहे. जी ऑफिशियल बुकलेट आहे, जे गव्हर्नमेंटने पब्लिश केलेली आहे. तर आपल्याला फक्त ते शेवटचे 2-3 पेजेसमध्ये जी लिस्ट दिलेली आहे, ते जर आपण व्यवस्थित केलं, तर निश्चित आपला हा प्रश्न सुटेल. जर ती बुकलेट आपल्याकडे असेल तर खूप छान. अदरवाईज आपण 9881127789 वर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला ती बुकलेट शेअर करू. त्यानंतर हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये ज्या हायर एज्युकेशनमधल्या ज्या पॉलिसीज आहेत, त्या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे ज्या महत्त्वाच्या पॉलिसीज आहेत, ॲटलीस्ट आपण 10-15 ज्या महत्त्वाच्या पॉलिसीज आहेत, त्या आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यानंतर एक प्रश्न एज्युकेशनल बॉडी संदर्भात विचारला जातो. म्हणजे एज्युकेशनवर कंट्रोल करण्यासाठी शासनाने ज्या वेगवेगळ्या बॉडीज तयार केलेल्या आहेत, त्या संदर्भात प्रश्न असतो. त्यांचं हेडक्वार्टर कुठं आहे? त्यांचे कार्य काय आहेत? अशा पद्धतीचे बेसिक प्रश्न असतात. त्याच्यामुळे आपण एकदा म्हणजे जी काही बॉडी आहे, जसं नॅक असेल, AICTE असेल, यांच्या ऑफिशियल साईटवर जायचं. अबाउट अजमध्ये 1-2 पॅराग्राफमध्ये त्यांच्याविषयी बेसिक माहिती दिलेली असते. तेवढी माहिती जरी आपल्याला माहीत असेल, तर आपण निश्चितपणे हा प्रश्न सोडवू शकतो. हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये सुद्धा आपण जे टॉपिक डिस्कस केलेले आहेत, एवढं जरी तुम्ही केलं, तरी 3 ते 4 प्रश्न हमखास तुमचे सुटतील. कारण याच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नाही. नेक्स्ट पीपल, एन्व्हायर्नमेंट अँड डेव्हलपमेंट संदर्भात आपण चर्चा करूया. यामध्ये आपल्याला मिलेनियम अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स संदर्भात माहिती असणं अपेक्षित आहे. एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण 10 पैकी 10 मार्क्स स्कोर करू शकतो. खूप जास्त आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे. पण आता जसं जे टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत, ते टॉपिक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचे आहेत.
एक प्रश्न हा मिलेनियम अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर असतो. मग आता याच्यामध्ये काय काय आपल्याला माहीत पाहिजे, तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत व कोणते आहेत ते आपल्याला माहीत पाहिजेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत व कोणते आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. हे गोल्स कधी डिझाईन केले होते ते आपल्याला माहीत करायचं आहे. त्याच्यानंतर हे गोल्स कधी कंप्लीट करायचे आहेत, म्हणजे हे गोल्स कंप्लीट करण्यासाठी कोणता वर्ष टार्गेट ठेवलेलं आहे ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. एवढं जरी आपल्याला माहीत असेल तर आपण एक प्रश्न नक्की सोडवू शकतो आणि हमखास गॅरंटेड तुम्हाला याच्यावरचा प्रश्न दिसेल. तुम्ही पेपरमध्ये जेव्हा हा प्रश्न दिसेल त्याच्यानंतर व्यवस्थित सोडवा आणि आल्यानंतर आम्हाला नक्की कळवा की हा प्रश्न आला होता की नाही. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इश्यूज संदर्भात एक प्रश्न विचारला जातो. आता आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ज्या वेगवेगळे काही घटना घडल्या असतील या संदर्भात प्रश्न विचारला जातो. थोडासा याला जी-केचा ओरिएंटेशन असतो. म्हणजे जसं आपण न्यूजपेपर वगैरे वाचत आहोत, तर या प्रकारचा प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. यासाठी काही विशेष अभ्यास आम्ही तुम्हाला रिकमेंड करत नाही. कारण अशा घटना खूप जास्त असतात. मग आता अभ्यास करायचं म्हटलं तर मग किती घटना करायच्या, कोणत्या करायच्या, भारतातल्या करायच्या की भारतातल्या बाहेरच्या करायच्या. तर मग याचा काही विशेष आपल्याला अभ्यास करायची गरज नाही. थोडासा हा करंट रिलेटेडचा प्रश्न असतो. म्हणजे जर ज्या घटना आपण घडत आहेत, म्हणजे आपण न्यूज चॅनल जर बघत आहोत किंवा आजकाल आपल्या सगळ्यांकडे डिव्हाइस आहे, तर मग आपण थोडंसं सोशली ॲक्टिव्ह आहोत किंवा न्यूजपेपर जर वाचत आहोत, तर या प्रकारचे प्रश्न आपले सॉल्व्ह होऊ शकतात. त्यानंतर एक प्रश्न हा नॅचरल हजार्ड संदर्भात विचारला जातो. तर आपल्याला थोडंफार जे अर्थक्वेक असेल किंवा ज्या काही जे नॅचरल हजार्ड्स आहेत, जे नॅचरली होतात, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्या संदर्भात थोडी माहिती बघायची आहे. म्हणजे कोणत्या एरियामध्ये जास्त चान्सेस आहेत, कोणत्या देशाला जास्त धोका आहे, अशा बेसिक गोष्टी किंवा याच्या मागचं वैज्ञानिक कारण काय आहे? जसं त्सुनामी जर येतं, तर त्याच्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे? अशा जर गोष्टी आपल्याला माहीत असतील, तर आपण हा प्रश्न सोडवू शकतो किंवा नॅचरल हजार्ड्सवर प्रश्न येईल असं नसतं. कधी-कधी मग आपल्याला याच्यामध्ये खूप बेसिक प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे जसं एन्व्हायर्नमेंटमध्ये पोल्युशन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे कुठेतरी थिंक अँड पीक कॅटेगरीमध्ये आपण हा ठेवू शकतो. आपण व्यवस्थित विचार करून त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. त्यानंतर एक प्रश्न ई-पी-ए किंवा एन-ए-पी-सी-सी संदर्भात येतो. ई-पी-ए म्हणजे एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्ट जो 1986 मध्ये लागू झाला होता. ह्या ॲक्ट संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा जो ॲक्शन प्लॅन आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती करायची आहे. एखाद्या प्लॅनविषयी माहिती करणं म्हणजे काय, की त्याच्यामध्ये किती गोल आहेत ते लक्षात ठेवणं, ते कधी डिझाइन केले होते ते लक्षात ठेवणं आणि ते कंप्लीट करण्यासाठी काही टार्गेट इयर आहे का त्या संदर्भात माहिती बघणं. तर यावर सुद्धा एक प्रश्न तयार होतो. त्यानंतर इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स हा खूप महत्त्वाचा घटक आहे. याच्यावर डेफिनेटली एक प्रश्न येतो. काही इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये हार्डली एक 9-10 म्हणजे आपण 10 म्हणू शकतो, की 10-12 काही ॲग्रीमेंट्स आपल्याला अभ्यास करायचे आहेत. म्हणजे क्योटो प्रोटोकॉल म्हणजे काय आहे? त्याचं एएम काय आहे? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल काय आहे? रामसर कन्व्हेन्शन काय आहे? बेसल कन्व्हेन्शन काय आहे? खूप जास्त नाही आहे. खूप म्हणजे एक 7-8 गोष्टी आहेत. आपल्याला त्या पाठच करायच्या आहेत. म्हणजे क्योटो प्रोटोकॉलमध्ये काय आपण डिसाईड केलेलं आहे? मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये आपण काय डिसाईड केलेलं आहे? तुम्ही कोणतीही स्टँडर्ड पुस्तक बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल किंवा तुम्ही रँडमली सर्च करू शकता इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स महत्त्वाचे आणि जे महत्त्वाचे 10-12 ॲग्रीमेंट्स आहेत, ते जर आपण वाचून गेलो किंवा आपल्या सिलेबसमध्ये जे मेन्शन केलेलं आहे, सिलेबसमध्ये आपल्याला खूप लिमिटेड गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. एक 7-8 म्हणजे ॲग्रीमेंट संदर्भात आपल्याला तिथे मेन्शन केलेलं आहे. तेवढे ॲग्रीमेंट आपल्याला माहीत असतील, तर आपण एक प्रश्न नक्की सोडवू शकतो आणि गॅरंटेड 100% मी तुम्हाला एक गॅरंटी देतोय, की याच्यावरचा एक प्रश्न उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला नक्की दिसेल. त्याच्यामुळे हे हक्काचे मार्क आपल्याला सोडायचे नाही आहेत. आपल्याला हा प्रश्न व्यवस्थितच आणि योग्य सोडवायचा आहे. त्यामुळे एन्व्हायर्नमेंटमध्ये आपल्याला तसं बघायचं जर झालं तर 3 टॉपिकचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. एक आहे मिलेनियम अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्यावरचा एक प्रश्न असतो. त्याच्यानंतर ई-पी-ए, त्याच्यानंतर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, त्याच्यानंतर आपल्याला इंटरनॅशनल ॲग्रीमेंट संदर्भात सुद्धा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे.
ह्या 3 गोष्टी जर आपण केल्या तर डेफिनेटली गॅरंटेड याच्यावरचे 3 प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि जे रिमेनिंग 2 प्रश्न एन्व्हायर्नमेंटमध्ये विचारले जातात ते थोडेसे जनरल नेचरचे असतात. म्हणजे आपण आपल्या सतत विवेकबुद्धीने विचार करून 4 पर्याय व्यवस्थित काळजीपूर्वक बघून एका पर्यायाची निवड करू शकतो. आपल्याला विशेष अभ्यासाची गरज नसते. परंतु हे जे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स वगैरे आहे याच्यामध्ये आपण काही विचार करून उत्तर देऊ शकत नाही. आपल्याला जर माहीत असेल क्योटो प्रोटोकॉल म्हणजे काय आहे तर आपण उत्तर देऊ शकतो, अन्यथा आपण उत्तर देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये आपण जे 2-3 गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत ते खूप काळजीपूर्वक आणि सिरियसली करायचे आहेत. आधी केलं असेल तर उत्तम, आणि नसेल जरी केलं, आज आपल्याकडे शेवटचा 1 दिवस असेल, तुम्ही हार्डली 1-1.5 तास, म्हणजे आता एखादा तास लागेल आपल्याला एन्व्हायर्नमेंट कव्हर करण्यासाठी. तर ज्या 3 गोष्टी आपण डिस्कस केल्या, त्या 3 गोष्टी जरी तुम्ही केल्या व्यवस्थित, तरी नक्की तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये 3 प्रश्न हमखास सुटतील याची गॅरंटी मी घेतो. फक्त तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे ते काळजीपूर्वक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट मॅथेमॅटिकल ॲप्टिट्यूडवर प्रश्न विचारला जातो. तर पर्सेंटेजवर एक प्रश्न असतो. पर्सेंटेज आपल्याला खूप व्यवस्थित करायचं आहे. एक सॅम्पल प्रश्न पण मी इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज किंवा रेशिओ या संदर्भात एखादा प्रश्न विचारला जातो. तो आपल्याला टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर एक प्रश्न हा परमुटेशन कॉम्बिनेशनवर असतो. आता जर तुम्ही परमुटेशन कॉम्बिनेशन जर हा अभ्यास व्यवस्थित करून गेलात तर तो प्रश्न सोडवू शकता. परीक्षेमध्ये जर तुम्ही हा टॉपिक करून गेलात नसाल, तर मग मॅन्युअल पद्धतीने तिथे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. कारण याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. म्हणजे परमुटेशन कॉम्बिनेशनच्या ज्या ट्रिक्स असतात, त्याच्यानं जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करतो, तर तो लगेच सॉल्व्ह होतो. पण जर आपण मॅन्युअल पद्धतीने केसेस तयार करून जर विचार करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं उत्तर तर चुकतंच, पण त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ पण जातो. त्याच्यामुळे अशा प्रश्नामध्ये आपल्याला फसायचं नाही. परंतु परमुटेशन कॉम्बिनेशन हा टॉपिक आपण करू शकतो. त्यानंतर प्रॉफिट लॉस याच्यावर एक प्रश्न असतो. त्याच्यानंतर टाईम डिस्टन्स किंवा जे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट जो असतो याच्यावर एक प्रश्न असतो. आता आपण जे टॉपिक डिस्कस केलेले आहेत, एवढेच टॉपिक जर तुम्ही केले, तर तुम्हाला मॅथेमॅटिक्समध्ये म्हणजे जे प्रश्न असतात ते सॉल्व्ह होतात. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज करायचं आहे, त्याच्यानंतर ॲव्हरेज रेशिओ संदर्भात करायचं आहे, परमुटेशन कॉम्बिनेशन करायचं आहे, त्यानंतर प्रॉफिट लॉस संदर्भात करायचं आहे, आणि टाईम डिस्टन्स किंवा जे इंटरेस्टचे प्रश्न असतात, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला असतो, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला असतो, ते आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये जर एखादा टॉपिक तुम्हाला खूप अवघड जात असेल किंवा समजत नसेल, तो तुम्ही स्किपही करू शकता. पण जर तुम्ही मॅथेमॅटिकल बॅकग्राऊंडचे असाल, तर मग तुमच्यासाठी हे सोपं आहे. म्हणजे तुम्हाला याचा अभ्यास पण करायची गरज नसते. म्हणजे प्रश्न वाचून थोडंफार फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत असतील, तर आपण सोडवू शकतो. परंतु याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, की एक्झाम जेव्हा सेट केली जाते किंवा जो पेपर सेटर असतो, तो याच्यामध्ये काही ट्रॅप ठेवतो. म्हणजे एखादा प्रश्न असा असतो, की त्याचा व्यवस्थित अर्थ लागत नाही किंवा तो थोडासा लेंदी असतो. त्याचं उत्तर काढायला थोडा वेळ जाऊ शकतो, आणि मुद्दामून ते या 5 पैकी एखादा प्रश्न अशा अशा पद्धतीचा ठेवतात. तर आपल्याला त्या ट्रॅपमध्ये फसायचं नाहीये. तशा पद्धतीचा जर एखादा प्रश्न असेल, तर त्याला सुरुवातीला स्किप करून घ्यायचं आणि बाकी प्रश्नांवर फोकस करायचं. शेवटी जेव्हा वेळ असेल, तर आपण तो प्रश्न सोडवू शकतो. अन्यथा मग तो प्रश्न आपण रँडमली एखादा ऑप्शन टिक करून समोर गेलो तरी काही अडचण नाही. फक्त त्याच्यावर थांबून आपली 3-4 मिनिटं वेस्ट जायला नको, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि प्रत्येक वर्षी असं एक प्रश्न मॅथेमॅटिकल ॲप्टिट्यूडमध्ये सेट केला जातो. त्याच्यानंतर आपण लॉजिकल रिझनिंग संदर्भात माहिती बघू. लॉजिकल रिझनिंगमध्ये 2 जे प्रश्न असतात ते वर्ड प्रॉब्लेम असतात. म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती दिलेली असते आणि मग त्याचं उत्तर आपल्याला काढायचं असतं. तर याच्यामध्ये खूप जास्त चान्सेस आहेत, की एक प्रश्न हा डायरेक्शनवर येऊ शकतो. म्हणजे आपल्याला काहीतरी डायरेक्शन दिलेले असतील आणि त्याच्यानंतर शेवटी त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे किंवा मग तो कुठे बघत आहो किंवा सुरुवातीच्या पॉईंटपासून तो आता किती अंतरावर आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक सॅम्पल प्रश्न पण मी इथे अटॅच केलेला आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्ड प्रॉब्लेम हा सिक्वेन्सवर राहू शकतो. म्हणजे ए हा त्याच्या डावीकडे असेल, बी त्याच्या डावीकडे असेल, किंवा मग एखाद्या बसमध्ये ए हा आधी चढतोय, बी एच्या नंतर चढतो. असं काहीतरी आपल्याला एखादी सिक्वेन्स दिली जाते, किंवा मग आपल्याला 4-5 वेगवेगळ्या टर्म्स दिल्या जातात आणि त्याचं मिनिंगफुल अरेंजमेंट आपल्याला लावायची असते. याच्यामध्ये काही विशेष फॉर्म्युले किंवा काही मॅथेमॅटिक्सचं नॉलेजची गरज नसते. आपण फक्त एक विचार करून जे दिलेली माहिती आहे तिला व्यवस्थित अरेंज करून या प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंगमध्ये एक प्रश्न हा कोडिंगवर असतो, की अशाच प्रकारचा प्रश्न असेल. म्हणजे
4 अल्फाबेट असतात, त्याचं कोडिंग असं झालेलं आहे, तर मग एखादं पुन्हा अल्फाबेट देतात, त्याचं काय होणार? आणि याच्यामध्ये लॉजिक काही वेगवेगळ्या प्रकारचे पण लॉजिक लपलेले नसतात. त्याच्यामध्ये एक सिंपल लॉजिक असतो, की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार किंवा रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार वर्ड कसे शिफ्ट झालेले आहेत. म्हणजे जसं पर्टिक्युलरली आता जसं हा हा प्रश्न जर बघितला, तर BOND याचं DPPE असं झालेलं आहे. तर म्हणजे काय झालेलं आहे, की बी नंतर बघा सी हा अल्फाबेट एक मिस झालेला आहे आणि बीचं कन्व्हर्शन डी मध्ये झालेलं आहे. तर मग आपण काय करू शकतो, सी नंतर डी हा अल्फाबेट मिस करायचा आणि ई जो अल्फाबेट येतो तो आपला पहिला अल्फाबेट राहील. तर आपण पहिला अल्फाबेट अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला. अशाच पद्धतीने OND या संदर्भात काय रिलेशन आहे ते चेक करायचं आणि आपण हा प्रश्न सोडवू शकतो. खूप सोपा प्रश्न सेटमध्ये यावर विचारला जातो. त्यानंतर सिलोजिझमवर एक प्रश्न परीक्षेमध्ये असतो. 2 स्टेटमेंट दिलेले असतात, 2 कॉन्क्लुजन दिलेले असतात आणि आपल्याला कोणता कॉन्क्लुजन बरोबर आहे ते ओळखायचं असतं. नेक्स्ट वेन डायग्रामवर प्रश्न असतो. आपल्याला 3 वेगवेगळे घटक दिलेले असतात आणि ते जे 3 घटक आहेत, त्यांचं एकमेकांसोबत जो रिलेशन आहे त्याच्यानुसार आपल्याला एक डायग्राम ओळखायची असते. तर हा पण खूप सोपा प्रश्न असतो. लॉजिकल रिझनिंगमध्ये कोडिंग, स्टेटमेंट कॉन्क्लुजन आणि वेन डायग्राम हे 3 प्रश्न तर यांचा पॅटर्नच फिक्स आहे. म्हणजे फक्त काहीतरी जसं आपण मॅथमॅटिक्समध्ये म्हणतो की व्हॅल्यू चेंजेस होतात, तसं इथं फक्त काही घटक चेंज होतील, अदरवाईज प्रश्न असाच राहील. तर त्याच्यामुळे हे 3 प्रश्न तर खूप म्हणजे आपले हक्काचे आहेत. याच्यातले 6 मार्क्स आपल्याला मिळालेच पाहिजे. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंगमध्ये जे वर्ड प्रॉब्लेम येतात ते पण खूप सोपे असतात. प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित अरेंज करून घ्यायची आणि त्याच्यावरून आपण योग्य उत्तर देऊ शकतो. लॉजिकल रिझनिंगमध्ये सुद्धा आपण 10 पैकी 10 मार्क्स स्कोर करू शकतो. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये 5 प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये सुद्धा पाय चार्ट, टेबल चार्ट, ग्राफ यांच्या मदतीने आपल्याला काहीतरी माहिती दिलेली असते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता आपल्याला थोडंसं मॅथेमॅटिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज काढता आलं पाहिजे. आपल्याला रेशिओची कन्सेप्ट समजली पाहिजे. आपल्याला जे सर्कल असतो, तर त्याचे जे बेसिक काही नियम असतात. म्हणजे सर्कलचा पूर्ण अँगल किती असतो? कारण पाय चार्ट म्हणजे काय, की सर्कलमध्ये तो डेटा दिलेला असतो. तर मग सर्कलचा पूर्ण अँगल किती असतो? ह्या सगळ्या बाबी थोड्याशा माहीत असतील, तर आपण डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न सोडवू शकतो. खूप जास्त कठीण प्रश्न नसतात. पण जर आपलं मॅथेमॅटिक्स बॅकग्राऊंड नसेल, तर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. अन्यथा जर आपलं मॅथेमॅटिकल बॅकग्राऊंड असेल, तर आपण इझिली हे 5ही प्रश्न सोडवू शकता. पाय चार्ट, टेबल चार्ट, ग्राफ यांच्या मदतीने आपल्याला माहिती दिली जाते आणि त्या माहितीवर आधारित प्रश्न विचारला जातो. कधी-कधी वर्ड प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला प्रश्नामध्येच बरीच सारी माहिती दिली जाते आणि मग आपल्याला त्या माहितीचा वापर करून एखादा प्रश्न सोडवायचा असतो. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे, की 5 प्रश्न हे पॅसेजवर आधारित असतात. पॅसेज हा मराठीमध्ये पण असतो आणि इंग्रजीमध्ये पण असतो. आपल्याला 2 पैकी कुठलीतरी एक भाषा निवडायची आहे. ज्याच्यावर तुमची कमांड चांगली असेल, ती भाषा निवडून त्याच्यावरचे 5 प्रश्न आपण सोडवू शकता. अशा प्रकारे 15 जून 2025ला जो महाराष्ट्र सेटचा पेपर होईल, त्याच्यामध्ये जे 50 प्रश्न येतील, ते सर्व प्रश्न आपण इथे डिस्कस केलेले आहेत. आपण आपला अभ्यास जर पूर्ण केला असेल, तर आपण हा व्हिडिओ बघताना आपण ज्या टर्म्स सांगितलेल्या आहेत, जे टॉपिक सांगितलेले आहेत, ते तुम्ही केले आहेत की नाही आणि ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित आठवत आहेत की नाही, ते व्हेरिफाय करू शकता. जर हे सर्व टॉपिक तुम्हाला येत असतील, तर तुमचा पेपर नक्कीच खूप छान जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांसाठी काही टॉपिक नवीन असतील, त्यांनी अजूनपर्यंत ते टॉपिक जर केले नसतील, तर आपल्याकडे आजही वेळ आहे. 1-2 तास वेळ काढून आपण ते टॉपिक कव्हर करू शकता. 15 जूनचा पेपर हा असाच असेल. प्रश्न याच टॉपिकवर असतील. आपण खूप केअरफुली हा व्हिडिओ बघा. यामध्ये जे टॉपिक सांगितलेले आहेत ते तुम्हाला खूप व्यवस्थित करायचे आहेत. जर आपल्याला ऑलरेडी हे सर्व टॉपिक्स येत असतील तर खूप उत्तम. आपला पेपर नक्कीच खूप छान जाणार आहे. परंतु यामधील काही टॉपिक आपल्याला माहीत नसतील किंवा आजपर्यंत आपण कधी त्याचं वाचन केलं नसेल, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. खूप जास्त वेळ लागणार नाही, कारण हे जे टॉपिक्स आहेत ते फक्त 5-10 मिनिटामध्ये कव्हर होतात. म्हणजे आता आपण जेवढे 50 प्रश्नांसाठी जे टॉपिक डिस्कस केलेले आहेत, हार्डली ते सगळे 50 टॉपिक 3-4 तासामध्ये आपण कंप्लीट करू शकतो. कारण सेटमध्ये खूप जास्त डिटेलमध्ये प्रश्न विचारला जात नाही. फक्त बेसिक माहिती आपल्याला असेल तरी आपण सोडवू शकतो.
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परीक्षा दिल्यानंतर तुमचा पेपर असाच होता की नाही ते आम्हाला नक्की सांगा. महाराष्ट्र सेट 2025चा पेपर एका तासामध्ये कसं सोडवायचा त्यासाठी टाईम मॅनेजमेंट संदर्भात एक व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे. तो व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर आपण बघू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध केली जाईल. महाराष्ट्र सेट 2025साठी आपण सर्वांना इनेक्स अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.